पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तर आतापर्यंत आपले 3 पार्ट YouTube वरती पडलेले आणि मी मागच्याच एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट याच्यापासून आपण कल्टिवेशन स्टार्ट करणार आहे। कल्टिवेशन म्हटले खूप साऱ्या कल्टिवेशन येतात ऍग्रीकल्चर मध्ये। ऍग्रीकल्चर मधले वेगळे, हॉर्टिकल्चर मधले वेगळे, हॉर्टिकल्चरचे निगडीत फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ऑर्नामेंटल प्लांट्स या फ्लावर्स या सर्वांचे कल्टिवेशन्स वेगळे आले। ऍग्रीकल्चर म्हटलं की ऍग्रीकल्चर मध्ये अग्रोनॉमिक क्रॉपचे सर्व जे अग्रोनॉमिक क्रॉप्स आहेत आपले गहू, मका, ज्वारी, बाजरा हे सर्व जे कल्टिवेशन्स आहेत ते ऍग्रीकल्चर मध्ये आले। तर हे ऍग्रीकल्चर प्लस हॉर्टिकल्चर या सर्वांचे कल्टिवेशन्स आपल्याला पाहायचे। तर आजपासून आपण कल्टिवेशन सुरू करतोय। तुम्हाला मागच्या पार्ट मध्ये सांगितलं कल्टिवेशन आपण सुरू करणार आहे आणि ते रोजचं एक कल्टिवेशन लागणार आहे। तर आपण एक करूया म्हणजे 1 बाय 1 घेऊया। एक हॉर्टिकल्चरचं कल्टिवेशन घ्यायचं, नंतर एक ऍग्रीकल्चरचं कल्टिवेशन घ्यायचं। तर अल्टरनेट कल्टिवेशन मी घेणार आहे, हॉर्टिकल्चर, ऍग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, ऍग्रीकल्चर असे एक एक कल्टिवेशन तुम्हाला रोज माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर कल्टिवेशन बघायचं झालं की त्यामध्ये सर्व काही बघावं लागतं। तर आज आपण फर्स्ट जे कल्टिवेशन बघणार आहे ते म्हणजे हॉर्टिकल्चरच्या मँगो विषयी। मँगोचं कल्टिवेशन आज आपण घेणार आहे, जे की मँगो फ्रूट आहे आणि जे कुठल्या फील्ड मध्ये येतं तर हॉर्टिकल्चर फील्ड मध्ये येतं। कारण हॉर्टिकल्चर मध्येच फ्रुट्सचा स्टडी केला जातो आणि त्यामुळे आज आपण पहिलं जे कल्टिवेशन आहे ते हॉर्टिकल्चरचं घेणार आहे, मँगोचं कल्टिवेशन घेणार आहे। तर फर्स्ट मँगो। तर कल्टिवेशन पाहायचं झालं तर डिग्री मध्ये तुम्हाला कल्टिवेशनचे क्वेश्चन येतात की एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ मँगो, एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ बनाना, एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ व्हीट, एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ मेज। अशा प्रकारे कल्टिवेशनचे तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे येतात सेमिस्टर एंड एक्झाम मध्ये आणि फायनल एक्झाम मध्ये पण। तर हे कल्टिवेशन बघायचे झाले तर तुम्हाला पॅटर्न पण, तर मी तुम्हाला तो पॅटर्न पण सांगणार आहे की एक्झाम मध्ये नेमकं कशा प्रकारे तो कल्टिवेशन आपण मांडायचं, ते कल्टिवेशन मांडायचं। तर आणि तुम्हाला हे कल्टिवेशन कसं ते समजून पण सांगणार आहे, दोन्ही गोष्टी करणार आहे, एक्झाम मध्ये कसं लिहायचं आणि हे कल्टिवेशन नेमकं लक्षात कसं ठेवायचं। तर मँगो आपल्याला फर्स्ट कल्टिवेशन घ्यायचं आहे मँगोचं। तर मँगो घेत असताना फर्स्ट मँगोचं बॉटॅनिकल नेम लिहायचं। बॉटॅनिकल नेम ऑफ मँगो, बॉटॅनिकल नेम काय मँगोचं? मँजिफेरा इंडिका। मँगोचं बॉटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका। आणि हे जे बॉटॅनिकल नेम लिहत असताना ते लॅटिन मध्ये हवं, एकतर नाही लॅटिन मध्ये तर त्याच्या खाली अंडरलाईन हव्या, सेपरेट अंडरलाईन, तरच त्याला मार्क्स मिळतात, नाही तर मार्क्स मिळत नाही। कधी पण लिहिताना बॉटॅनिकल नेम मँगो झालं वरती, एक्झाम मध्ये लिहिताना मँगो झालं वरती, खाली बॉटॅनिकल नेम डॅश मँजिफेरा इंडिका, खाली डॅश द्यायची बॉटॅनिकल नेमच्या। हे झालं मँगोचं बॉटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका। त्याच्यानंतर फॅमिली, फॅमिली काय आहे ती मँगोची? अॅनाकॅर्डियासी। मँगोची फॅमिली अॅनाकॅर्डियासी म्हणजे मँगो हा फ्रूट कुठल्या फॅमिलीमध्ये मोडतो तर तो अॅनाकॅर्डियासी। नंतर बॉटॅनिकल नेमच्या खालीच फॅमिली म्हणून डॅश द्यायची, नंतर अॅनाकॅर्डियासी। तर हे झालं मँगोचे बॉटॅनिकल नेम आणि फॅमिली। त्याच्यानंतर क्रोमोझोम नंबर ऑफ मँगो, मँगोचा क्रोमोझोम नंबर किती आहे? क्रोमोझोम नंबर ऑफ मँगो ट्वाइस n इज इक्वल टू 40। हा झाला मँगोचा क्रोमोझोम नंबर 40। हा झाला मँगोचा क्रोमोझोम नंबर। त्याच्यानंतर हे सर्व वरती असं हेडिंग मध्ये लिहून टाकायचं, वरती असं एका साइडला आपण ही सर्व माहिती लिहून टाकायची। त्याच्यानंतर क्रोमोझोम नंबरच्याच खाली ओरिजिन, नेमकं मँगोचं ओरिजिन कुठं नाही, ते ओरिजिन काय आहे मँगोचं? ओरिजिन डॅश इंडो बुर्मा, इंडो बुर्मा हे झालं मँगोचं ओरिजिन। ही जी सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली ही कल्टिवेशन लिहिताना नेमकं त्या पेजच्या एका बाजूला ही सर्व माहिती यायला पाहिजे। त्याच्यानंतर आता हे पॉइंट किती झाले? बॉटॅनिकल नेम, फॅमिली, क्रोमोझोम नंबर, ओरिजिन, 4 पॉइंट झालेत। हे 4 पॉइंट आपण लिहून टाकलेत, हे 4 पॉइंट पाहिले। फर्स्ट बॉटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका, फॅमिली अॅनाकॅर्डियासी, क्रोमोझोम नंबर ट्वाइस n इज इक्वल टू 40 अँड ओरिजिन इंडो बुर्मा। त्याच्यानंतर जो 5वा पॉइंट आहे तो 5व्या पॉइंटला हेडिंग द्यायचं
जो 5वा पॉइंट येतो आपला तो येतो सॉइल अँड क्लायमेट, की मँगोला सॉइल आणि क्लायमेट कशा प्रकारे लागतं हे जे आहे हे आपल्याला तिथं एक्सप्लेन करायचं आहे. तर मँगो या क्रॉप साठी कशा प्रकारची सॉइल लागते आपण आधी सॉइल बघूया. तर हेडिंग दिले आपण 5 नंबरचा जो टॉपिक त्याला आपण हेडिंग दिले सॉइल अँड क्लायमेट डॅश. तर सॉइल पाहूया आधी, सॉइल कशा प्रकारची लागते. तर जी वेल ड्रेन सॉइल नाही, जी सॉइल वेल ड्रेन नाहीये ती कधी पण टाळावी. मँगो पिकासाठी ती कधीच यूज नाही करावी. तर मँगोला कसली सॉइल लागती, वेल ड्रेन, वेल फर्टाईल अँड मोस्टली अल्युवियल सॉइल. अल्युवियल सॉइल इज म्हणजे ही अल्युवियल सॉइल जी आहे ती मँगो साठी खूप उपयुक्त आहे. अल्युवियल सॉइल कधी पण मँगो साठी उपयुक्त. तर मँगोच्या क्रॉप साठी आपल्याला कशा प्रकारची सॉइल लागते, वेल ड्रेन. फर्स्ट पॉइंट वेल ड्रेन, वेल फर्टाईल अँड मोस्टली अल्युवियल सॉइल. ही अशा प्रकारची सॉइल जी आहे ती आपल्याला मँगो साठी उपयुक्त आहे. आणि सॉइलचा पीएच हा 6.5 to 7.5 याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. सॉइलचा पीएच हा कधीच 7.6 च्या वरती नसावा, त्यामध्ये मँगोचं आपल्याला उत्पादन घेता येणार नाही. सॉइलचा पीएच हा कधी पण 6.5 to 7.5 याच्या मध्येच असायला हवा. तर ही झाली ओव्हरऑल सॉइलची माहिती, सॉइल कशा प्रकारची असावी. आता इथे आपला क्लायमेटचा टॉपिक. क्लायमेट नेमकं कसं असावं. तर मँगो हे ट्रॉपिकल क्रॉप आहे, ट्रॉपिकल रिजन मधलं क्रॉप आहे, सब ट्रॉपिकल रिजन मधलं क्रॉप आहे. तर मँगोचं कधी पण आपल्याला म्हणजे कल्टिवेशन साठी, मँगोच्या कल्टिवेशन साठी आपल्याला वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट ची गरज असते. वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट, ड्राय क्लायमेट. आणि त्याचा जो फ्लावरिंग पिरियड असतो ना तेव्हा रेनी सीझन किंवा तेव्हा पाऊस पडणे हे अत्यंत हानिकारक आहे मँगोसाठी. जेव्हा मँगो फ्लावरिंग स्टेजला येतो तेव्हा जर पाऊस झाला, रेनी सीझन असलं तेव्हा जर पाऊस झाला तर आपल्याला मँगोचं उत्पादन घेता येणार नाही, तो खूप हानिकारक ठरतो मँगोसाठी. त्यामुळं वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द मँगो. त्याच्यानंतर टेम्परेचर किती असावं क्लायमेट मध्येच येतं टेम्परेचर किती असावं. टेम्परेचर 22 to 27 डिग्री सेल्सिअस. मँगो साठी जे टेम्परेचर लागतं ते ऍव्हरेज मध्ये 22 to 27 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये मँगोचं जे आहे ते मँगो साठीचं जे आहे ते टेम्परेचर असायला पाहिजे. तर हा झाला आपला 5th नंबरचा पॉइंट, सॉइल अँड क्लायमेट. आता याच्यानंतर कुठलं येतं, सोईंग कशी करायची. तर 6 नंबरचा पॉइंट आहे सोईंग डॅश. तर सोईंग नेमकी कशी करायची. वेगवेगळ्या क्रॉपचे वेगवेगळे सोईंग पिरियड असतात, वेगवेगळे सोईंग टाइम असतात. तसं मँगोचं पण असतो. मँगो कधी पण सोईंग करताना किंवा मँगोची सोईंग कशाने होती तर मँगो हा सीडने सोईंग होतोय. जी सीडने आपण त्याला ग्रो करतो. याच्यामध्ये टिश्यू कल्चरचा पण यूज केला जातो, परत ग्राफ्टिंगचा पण यूज केला जातो आणि सीडचा पण यूज केला जातो मँगोच्या सोईंग साठी. आणि सोईंग नेमकं कसे केव्हा करायची तर मोस्टली हायली मँगोची जी सोईंग आहे ती आपण रेनी सीझन मध्ये करतो. म्हणजे की जून टू ऑगस्ट या पिरियड मध्ये मँगोची सोईंग होती. आणि तेव्हा जर केली तर ऍव्हरेज मध्ये आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं चांगलं उत्पादन मिळतं. हा झाला सोईंगचा विषय. आणि सोईंग नेमकी कसं करायची तर 10 by 10 मीटर म्हणजे 30 by 30 मीटर, 45 by 45 मीटर, 60 by 60 मीटर या अंतरावरती आपल्याला जे आहे ते मँगो क्रॉपचं आपल्याला सोईंग करायचं असतं. तर हा झाला आपला 6 नंबरचा पॉइंट की नेमकं सोईंग कशा प्रकारे करायची. हे झालं आपला 6 नंबरचा पॉइंट. त्याच्यानंतर येतो 7 नंबरचा पॉइंट इरिगेशन. इरिगेशन नेमकं कसं करायचं तर इरिगेशन म्हणायचं झालं तर इरिगेशन करायच्या वेळेस जेव्हा ते प्लांट छोटं असतं ना
प्लांटची जेव्हा आपण त्याची सोईंग स्टेज नुसतीच स्टार्ट झालेली असते, ग्रोईंग स्टेज नुसतीच स्टार्ट झालेली असते, तेव्हा त्याला मोस्ट इरिगेशनची गरज असते, तेव्हा त्याला जास्तीत जास्त इरिगेशनची गरज असते. आणि तसं जर इरिगेशन म्हणायचं झालं अबव त्याची एज अबव 10 इयर्स, तर इरिगेशन म्हणायचं झालं तर ते इरिगेशन समर मध्ये जे आहे ते हायली 5 to 7 डेजच्या इंटरव्हलने आपल्याला इरिगेशन करावं लागतं, 5 to 7 डेजच्या इंटरव्हलने. आणि जे विंटर मध्ये ते आपल्याला 15 ते 20 दिवस, हायली 15 ते 20 दिवसाच्या इंटरव्हल मध्ये पण केलं चालेल. आणि रेनी सीझन मध्ये इरिगेशनची गरज नाही. तर इरिगेशनचे हे 3 टॉपिक झाले. विंटर मध्ये 15 to 20 डेज इंटरव्हल, आणि समर मध्ये 5 to 7 डेज इंटरव्हल, आणि रेनी सीझन मध्ये काही गरजच नाहीये, इरिगेशनची बिलकुल गरज नाहीये. आता हा झाला 7 नंबरचा पॉइंट इरिगेशन. 8 नंबरचा पॉइंट जो की आहे ट्रेनिंग अँड प्रूनिंग. तर मँगो याच्यामध्ये मँगो क्रॉप मध्ये ट्रेनिंग अँड प्रूनिंग हे खूप महत्वाचं येतो. कारण ट्रेनिंग प्रूनिंग हे जर केलं तरच आपल्याला त्याचं जसं पाहिजे तसं उत्पन्न घेता येते. नाहीतर म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर झाडाला वाढून देऊन काही फायदा नाहीये. त्याचं नेमकं आपल्याला कशा प्रकारे त्याची न्यूट्रिएंटचं बरोबर त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाईल की म्हणजे झाडाला जास्तीत जास्त फांद्या फोडून किंवा तिकडे जाऊन त्याचं न्यूट्रिएंटचा नुसता लॉस होत जातो. त्यामुळे ट्रेनिंग आणि प्रूनिंग हे करणं गरजेचं आहे. तर ट्रेनिंग हे म्हणजे जेव्हा आपलं प्लांट अबव 10 इयर्स जातं ना तेव्हा त्याला ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. प्रूनिंग करणं तेवढंच गरजेचं आहे. प्रूनिंग म्हणजे काय आहे नेमकं? रिमूव्हल ऑफ ज्युडिशियस पार्ट ऑफ द प्लांट फॉर दी क्वालिटी ऑफ क्रॉप, फॉर गेनिंग दी क्वालिटी ऑफ क्रॉप, म्हणजे जेणेकरून आपल्याला पिकाची क्वालिटी मिळेल. तर हे झाला आपला 8 नंबरचा पॉइंट ट्रेनिंग अँड प्रूनिंग. ट्रेनिंग अँड प्रूनिंगचा पण आपण हा पाहिलाय कसा आहे तर नेमका. त्याच्यानंतर येतोय व्हेरायटीज. मँगोच्या कुठल्या व्हेरायटीज आहेत तर म्हणायचं झालं तर मँगोच्या खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत, खूप साऱ्या. मँगोच्या व्हेरायटी सांगायच्या झाल्या तर अल्फान्सोचं डिस्क्रिप्शन सांगायचं झालं तर मोस्ट पॉप्युलर व्हेरायटी अल्फान्सो. अल्फान्सो नंतर रत्ना, दशेरी, लंगरा, त्याच्यानंतर बादाम, फाझिल, ह्या अशा प्रकारच्या खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत ज्या की आपल्याला मँगोच्या पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये मी मेन सांगितले तुम्हाला, जेवढ्या एक्झाम मध्ये तुम्हाला कामी पडतील ना तेवढं सांगितलंय. त्याच्यामध्ये अल्फान्सो, रत्ना, फाझिल, दशेरी, लंगरा, बादाम ह्या झाल्या मँगोच्या 7 ते 8 व्हेरायटी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. ह्या झाल्या मँगोच्या व्हेरायटीज. त्याच्यानंतर येते डिसीज. मँगोत कुठले डिसीज येतात. डिसीज साठी पाहायचं झालं तर फर्स्ट नंबरचा जो डिसीज येतो पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यू हा तो फर्स्ट नंबरचा डिसीज. दुसरा येतो अँथ्रॅकनोज. अँथ्रॅकनोज झाला हा सेकंड नंबरचा डिसीज मँगोवरचा. तिसऱ्या याच्यावरती येतो ब्लॅक टिप. हे 3 डिसीज येतात मँगोवरती, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज अँड ब्लॅक टिप. हे 3 झाले मँगोवरती येणारे डिसीज. डिसीजचं डिस्क्रिप्शन झाल्यानंतर 9th नंबरचा पॉईंट होता आपला डिसीजचा. डिसीज मध्ये आपल्याला लिहायचं असतं 3 पॉईंट लिहायचे असतात आणि थोडे एक्सप्लेन करायचे असतात. तर हे झाले 3 डिसीज याच्यावरले. नंतर येतं फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स. तर फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स सांगायचं झालं तर वेगवेगळे फर्टिलायझर्स आपल्याला म्हणजे जे आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि जेव्हा ते म्हणजे प्लांट आहे ना ते 1 to 10 इयर्स मध्ये असतं, त्याची एज जेव्हा 1 to 10 असती तेव्हा त्याला 30 ते 50 kg FYM रिक्वायर्ड असतं. 30 ते 50 kg FYM रिक्वायर्ड असतं जेव्हा ते प्लांट जेव्हा त्या प्लांटची एज ही 1 to 10 मध्ये असते. आणि जेव्हा ती अबव 10 जाते ना तेव्हा त्याला 100 kg FYM ची गरज असते. 100 kg FYM. आणि युरियाचं जर पाहायचं झालं तर जेव्हा ते प्लांट 1 to 10 मध्ये असते ना तेव्हा त्याला 1 to 10 मध्ये जेव्हा लाय करते तेव्हा त्याला म्हणजे गरज असते ती म्हणजे 200 ग्राम युरियाची. जेव्हा ते अबव 10 इयर्स जाते तेव्हा 400 ग्राम युरिया हा रिक्वायर्ड असतो मँगोसाठी.
तर आणि फर्टिलायझर्स म्हणायचं झालं तर वेगवेगळे फर्टिलायझर्स हे आपल्याला म्हणजे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळे सेंद्रिय खत आहेत, त्याचा आपण युज करू शकतो मँगोसाठी. तर अशा प्रकारे हे झाला म्हणजे आपल्या याचा मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा पॉइंट. हा झाला 10th नंबरचा पॉइंट. त्याच्यानंतर 11th नंबरचा जो पॉइंट आहे ना, तो 11th नंबरचा पॉइंट असा येतो. 11 नंबरचा पॉइंट टाकून आपल्याला जी हेडिंग द्यायची आहे ती म्हणजे अशी की आता सर्व काही आपले प्रॅक्टिसेस झाले. त्याच्यानंतर येतं हार्वेस्टिंग अँड स्टोरेज. त्याच्यानंतर येतं हार्वेस्टिंग अँड स्टोरेज. तर हार्वेस्टिंग अँड स्टोरेज मध्ये हार्वेस्टिंगचा आधी पॉइंट घेऊ आपण. हार्वेस्टिंग नेमकी कशी करायची? जेव्हा मँगो फुल मॅच्युअर होईल तेव्हा त्याची हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि लोकल मार्केटसाठी तो फुल मॅच्युअर स्टेज मध्ये हार्वेस्ट करायचा. आणि जेव्हा तो आपल्याला म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं असेल तेव्हा तो बिफोर मॅच्युअर स्टेज म्हणजे थोडा मॅच्युअर व्हायच्या आधीच आपण हार्वेस्ट केला तरी चालेल. पण जेव्हा आणि त्याची कलर स्टेज असते, जेव्हा त्याची कलर स्टेज ग्रीन कडनं येलो मध्ये तो चेंज होतो तेव्हा त्याची हार्वेस्टिंग स्टेज येते. हे झाले त्याचे सिम्पटम्स की हार्वेस्टिंग नेमकी केव्हा करायची. त्याच्यानंतर स्टोरेज मध्ये नंतर परत स्टोरेज त्याची हार्वेस्टिंग वगैरे झाल्यानंतर ड्राय प्लेस मध्ये त्याला स्टोअर करायचं. वेगवेगळ्या म्हणजे बास्केट्स वगैरे असतात, ट्रॉलीज वगैरे असतात किंवा पॉलिथिन्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये पॅक करून ठेवायचं. ट्रान्सपोर्टसाठी जर आपल्याला पाहिजे असेल तर ट्रान्सपोर्टसाठी ड्राय प्लेस मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे पॉइंट झाले आपले हार्वेस्टिंग. आपले पॉइंट हे झाले हार्वेस्टिंग अँड स्टोरेज साठीचे. तर हे झालं आपलं ओव्हरऑल मँगोचं कल्टिव्हेशन. कशा प्रकारे मँगोचं कल्टिव्हेशन करायचं हे सर्व जे पॉइंट आहेत हे आपण पाहिले हे मँगोच्या कल्टिव्हेशनचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये सर्वचे सर्व पॉइंट क्लिअर करणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्हाला कुठं आउट ऑफ मध्ये मार्क्स मिळतात. तर हे आजचं झालं आपलं मँगोचं कल्टिव्हेशन की जे आपण घेतलंय. तुम्हाला नक्की कळालं असेल आणि मी डिस्क्राईब पण केलंय, तुम्ही बघू शकता. तुम्हाला ते नोट डाऊन करायचं असेल नोट डाऊन करू शकता, काही पण करू शकता. तुमच्यासाठीच मी जी सर्व फॅसिलिटी केली आहे. तुम्हाला हे सर्व पॉइंट नोट डाऊन करायचे असेल तर नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि हे जर पॉइंट पण लक्षात राहिले ना तर आपण त्याचं डिस्क्रिप्शन करू शकतो, त्याला एक्सप्लेन करू शकतो. तर फर्स्ट आपलं हे आज झालं मँगोचं कल्टिव्हेशन. उद्या आपण घेऊन येणार आहे परत ऍग्रिकल्चरचं एका क्रॉपचं कल्टिव्हेशन. आता हे हॉर्टिकल्चरचं झालंय ना, आज आपण अल्टरनेट घेणार आहे. उद्या आपण ऍग्रिकल्चरच्या क्रॉपचं कल्टिव्हेशन घेणार आहे. सो हा आजचं जे काही असेल आणि याच्यामध्ये कुठली डिफिकल्टी असल्यास आजच्या टॉपिक मध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर मिळाले जाईल, तुमचं नक्कीच समाधान केलं जाईल. सो आजच्या पुरतं इथंच थांबूया. थँक्यू.